मला ना रोज सकाळी उठल्यानंतर चहासोबतच नाश्ता करायला आवडतो. पण आमच्या अहोंना उठल्यानंतर फक्त चहा घ्यायचा आणि त्यानंतर 2 ते 3 तासानंतर नाश्ता करायची सवय आहे. तर आज नाश्त्यामध्ये ही पावाची उपकरी मी बनवली होती. तुम्ही ह्याला पावाचा उपमासुद्धा म्हणू शकता. तर बरेच दिवसापासून मी एक नवीन कढई खरेदी करायचा विचार करत होती. आणि घरामध्ये अचानकच असं काही सामान काढलं तर त्यामध्ये मला ही कढई दिसली. तर तुमच्याबरोबर पण असं होतं का हो? आपण एखाद्या गोष्टीचा विचार करायचा, एखादी गोष्ट आपल्याला हवी असते आणि ती अगदी सहज अशी काही दिवसांमध्ये आपल्याला मिळून जाते. म्हणजे बघा हां, तुम्हाला पटतंय का? समजा तुम्ही जर नेहमीच ब्लॅक रंगाचा शर्ट घालत असाल, तर शॉपिंगला गेल्यावर सुद्धा तुम्ही ब्लॅक कलरचेच कपडे खरेदी कराल. जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला जर तुम्हाला एखादं गिफ्ट करायचं असेल, तर ते सुद्धा तुम्हाला ब्लॅक कलरचेच कपडे घेतील. कारण त्यांना असं वाटेल की ब्लॅक रंगच तुमचा फेवरेट आहे. तर अगदी तसंच युनिव्हर्सचं सुद्धा असतं. प्रत्येक वेळी तुम्ही जर दुःखी असाल, आपल्या अडचणींना कुरवाळत बसाल, तर युनिव्हर्समध्ये सुद्धा हाच मेसेज जातो की तुम्हाला दुःखी राहायला आवडतं. आणि मग वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर येतात. बऱ्याच वेळेला असं होतं की एक प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम समोर येतो. म्हणून खुश राहण्याचा प्रयत्न करा. जरी तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यावर सोल्युशन काढून तुम्ही जास्तीत जास्त खुश राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कारणं मिळतील खुश राहण्यासाठी. आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला युनिव्हर्समधून काय पाहिजे आहे ते.